508 सकळ धर्म मज विठोबाचे नाम, आनिक ते वर्मनेने काही. काय जाणो संता निरविले देवे, करीती या भावे कृपा मज. तुका म्हणे माझा कोण अधिकार, तो मज विचार कळो यावा. 508 आता विठ्ठलाचे नामचिंतन हेच सकल धर्म आणि तेच माझे धर्माचरण हे वर्म मी जाणतो. आत्मकल्याणासाठी अन्य साधने मी जाणत नाही. विठोबाने मला संतांकडे सोपविले म्हणून संत माझ्यावर कृपा करतात की काय हे मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा असा काय अधिकार आहे की संतांनी मला जवळ घ्यावे आणि परमार्थातील वर्मे सांगावी. 509 उदंड शहाणे होती तर्कवंत, परी नेनवेची अंत विठोबाचा. उदंडा अक्षरा करत भरावरी, परी नेनवेची थोरी विठोबाची. तुका म्हणे नाही भोळेपणाविन, जाणीवते सीनरिते माप. तर्कशास्त्रात उदंड पारंगत असणारे शहाणे असतील, परंतु तर्काच्या साह्याने त्यांना विठोबाच्या स्वरूपाचा अंत लागत नाही. खूप अक्षराचा पुष्कळ खटाटोप केला तरी ते विठोबाची थोरवी समजू शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलचरणी एकनिष्ठ भाव असल्याशिवाय विठ्ठल कळणार नाही. शब्दज्ञानाने तर्काने ही जाणीव म्हणजे केवळ व्यर्थ काम आहेत. ज्ञानाच्या मापाने पांडुरंगाला पोजले तरी माप रिकामे राहते. 510 आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी, ठावा नाही पंढरीराव तोवरी अवघेची वाव. मानित आहे कोण तुझे कोरडे ब्रह्मज्ञान, तुका म्हणे ठेवा जाणपण एकसवा. अनुभवाचा आधार वेदशास्त्रांचे साधू संतांचे बोलाचे प्रमाण याविना बाष्कळ बडबड मनोरंजक गप्पांप्रमाणे आहे. जोपर्यंत तुला पंढरीचा राणा माहीत नाही तोपर्यंत व्यर्थ आहे. तुझ्या कोरड्या ब्रह्मज्ञानाला कोण किंमत देणार. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या विद्वत्तेचा अभिमान बाजूला ठेवा. 511 अनाथांची तुम्हा दया, पंढरीराया येतसे. ऐसी एकोनिया कीर्ती, बहुविश्रांती पावलो. अनाथांच्या धावा घरा, नामे करा कुडावा. तुका म्हणे सवगड हित, ठेवू चित्त पायांपे. 511 अहो पंढरीराया, तुम्हाला अनाथाची दया येते अशी तुमची भक्त मुखातून कीर्ती ऐकली आणि मी निश्चिंत झालो. जे कोणी दिनदुबळे त्याच्या घरी तुम्ही धावत जाता आणि तुमचे नामस्मरण करताच त्याचे रक्षण करता. तुकाराम महाराज म्हणतात, भाविकांनो, आपले हित करणे केवढे सोपे आहे. आता आपले चित्त पंढरीरायाचे चरणी ठेवू. 512 येथे नाही उरो आले अवतार, एरे ते पामर जीव किती. विषयांचे झनी भाल लोलिंगत, चेवलिया अंतन लगे भंग. वाहोनिया भार कुंथशील ओझे, नवे तेची माझे थिता त्याग. तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज, संतिकेशी राज साधी एला. 512 अहो या मृत्यूलोकात मत्स्य कुर्मादी दशावतारांपैकी काहीही उरले नाही तर सामान्य जीव किती आले आणि किती गेले त्याचे काय उरणार. विषयाच्या अधीन होऊ नका. विषयाची ओढ कोठपर्यंत घेऊन जाईल त्याचा शेवट ज्ञात नाही. जे कधीही आपले नव्हते, आजही नाही, त्याला माझे माझे समजून त्याचे ओझे डोक्यावर घेऊन कुंठत राहशील तर स्वहिताला मुकशील. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी केशवराज परमात्मा साध्य करून घेतला आणि तुम्ही मात्र त्याला वंचित राहिलात. या गोष्टीचा तुम्हाला विषाद वाटत नाही का. 513 हीच त्याची पंचभूते, जीवन भाते प्रेमाचे. कळवळा धरिला संती, ते निगुती कैवाड. हाच काळ वर्तमान, समाधान ही संपत्ती. तुका म्हणे दिवस राती, हेची खाती अन्न ते. भगवंताविषयी अनन्य भक्तिप्रेम हेच त्याचे जीवन, त्याच्या पंचभूतात्मक देहाचे अन्न. अशा वृत्तीच्या संतांनी हरीविषयी मनात कळवळा धरला
आणि निर्धाराने त्याचाच पक्ष घेतला. भगवंताविषयी प्रेम कळवळा हीच त्याची हितकारक साधना, आत्मानंद हीच त्याची संपत्ती. तुकाराम महाराज म्हणतात, संत अहोरात्र हरिप्रेमाचे भोजन घेतात. 514. दीपन देखे अंधारा, आता हेची करा जतन. नारायण नारायण गांठी धन बळकट, चिंतामणी पाशी चिंता. तत्वताहीन येल, तुका म्हणे उभय लोकी, हेची नीकी सामग्री. दिवा अंधार पाहू शकत नाही, त्याप्रमाणे हरिनामामुळे संसार दुःखे दूर हो जातात. हेच नारायण नामाचे धन संग्रही असू द्या. चिंतामणी रत्नाजवळ चिंता नसते. इहलोकात परलोकात हरिभक्ती प्रेम हीच शाश्वत सामग्री आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 515. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी. संतांची भेट घेऊन संतांच्या पायाला मिठी घातली, तो क्षणभराचा काळ खरोखर धन्य होय. त्या भेटीतच मनातील संदेहाच्या गाठी सुटून मनाला समाधान झाले. भवसागरात मला बुडवणारी संसार नौका संत प्रसादाने तरुण नेणारी नौका झाली. तिने मला भवसागर पार करून पैलतीरी नेले, म्हणजे संसार सफल झाला. तुकाराम महाराज म्हणतात, असे मंगलदान करणारा संताशिवाय थोर या जगात कोण आहे. 516. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. संकल्पिला देह देवा, सकळ हेवा ते ठाई. नाही अवसान घडी, सकळ जोडी इंद्रिया. कीर्ती मुखे गरजे तुका, करी लोका सावध. 516. दिवस रात्र गोविंदाचे गुण, कीर्ती महात्म्य याचे गायन करणे हाच एकमेव आम्हाला धंदा. आम्ही आपला देह संकल्पपूर्वक देवाला अर्पण केला आहे. आमची श्रद्धा त्याच्या ठाई केंद्रित आहे. इंद्रियांना सर्व सुखाचा लाभ यातच आहे, त्यामध्ये एका क्षणाचीही विश्रांती नाही. गोविंदाची कीर्ती मुखाने गरजून तुकोबाराय सांगतात, आपले हित साधण्यासाठी सावध राहा. 517. खरे नानवट निक्षिपेंचे, जुने काढिले ठेवणे समर्थांचे. मजुराच्या हाते मापाचा उकल, मी तो येथे फोल सत्ता त्याची. कुल्हाळाच्या हाते घटाच्या उत्पत्ती, पाठवी त्या जाती पाकस्थळा. तुका म्हणे जीवन ते नारायणी, प्रभा ते किरणी प्रकाशाची. 517. सिद्ध महामुनी साधन चतुष्ट संपन्न साधकांनी रक्षण केलेली विठ्ठल रूपी भूमिगत धनाची खाण मी तुमच्यासाठी बाहेर काढली आहे. त्याचा स्वामी देवच आहे. त्याने मला माप घेण्यासाठी मजूर नेमला आहे. सत्ता त्याची आहे. कुंभार मडके तयार करतो, खरेदी करणारा मालक ते मडके ज्या ठिकाणी ते पाठवतो तेथे ते जाते. त्याप्रमाणे विठ्ठल स्वामी आम्हाला घडवून आम्ही काही कामे नेमून आम्हाला जेथे पाठवतो तेथे आम्ही जातो. तुकाराम महाराज म्हणतात, सूर्यप्रकाशाची प्रभा किरणांमध्ये असते. प्रभा आणि किरण याचे जीवन सूर्य आहे, त्याप्रमाणे आमचे जीवन विठ्ठलमय आहे. 518. गंगेची या अंतेविन काय चाड, आपुले ते कोडतृषेपाशी. विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर, घालून निरंतर हृदयंपुटी. कारण ते असे नवनीता पाशी, गबाळते सोसी एर कोण. बाळाचे सोयीते घास घाली माता, अट्टहास चिंता नाही तया. गाऊ नाचू करू आनंद सोहळा, भावची वेगळा नाही आता. तुका म्हणे अवघे झाले एकमय, परलोकीची काय चाड आता. 518. तहानेने प्राण व्याकुळ झालेल्या मनुष्याला गंगा नदीचा अंत कोठे कसा याच्याशी देणे घेणे नसते. हे कळल्याशिवाय सुद्धा त्याची तहान गंगाजल पिऊन भागते, कारण त्याला फक्त तहानेशी कर्तव्य असते. विठ्ठल मूर्ती साहजिरी आहे, सुंदर आहे एवढेच आम्ही जाणतो. हृदयाच्या घडीत ही मूर्ती ठेवून आम्ही तिचे जतन करू.
त्याच्या व्यापक स्वरूपाचा विचार करण्याची भक्ताला गरज नाही. आपल्याला लोण्याच्या लाभाशी कारण ताकासारख्या टाकाऊ वस्तूला कोण विचारतो? बाळाच्या सोयीप्रमाणे माता त्याला हळूहळू घास भरविते. बाळाला अट्टहास चिंता करावी लागत नाही. त्याप्रमाणे आम्ही विठ्ठलाचे नाव घेऊ, नामानंदात नाचू, आनंद सोहळा करू, याशिवाय आम्हाला दुसरी भावना नाही. तुकाराम महाराज म्हणतात, येथे अवघेच विठ्ठलमय झाले आहे, तेव्हा परलोकाची इच्छा काय करणार? 519. श्रीपुत्रादी राहिला आदर, विषयी पडीभर अतिशय, आता सोडवणे धावा नारायणा, मज हे वासना अनावर, एवोनी या आड ठाके लोकलाज, तो हे दिसे काज अंतरले. तुका म्हणे अम्मा, जेथे जेथे गोवा, तेथे तुम्ही देवा सांभाळावे. 519. बायको, मुले, नातलग यांच्याविषयीचे महत्त्व, त्यांचा मोठेपणा चित्तात भरला आहे. विषय भोगाची लालसा अनावर झाली, यासाठी मला यातून सोडवण्यासाठीच तुम्ही धावून या. लोकलाज आडवी झाली असेल तर आमच्या हिताच्या परमार्थ कार्यात अंतर येईल असे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी आम्हाला गुंतून पडण्याची अवस्था प्राप्त होते, तेथे तुम्ही आम्हाला सांभाळावी. 520. पडिलो भोवनी, होतो बहुचिंतवनी, होतो चुकलो मार्ग, लाहो केला लागवेग, इंद्रियांचे संदीप, होतो सापडलो बंदी. तुका म्हणे बरे झाले, विठ्ठलसे वाचे आले. मी जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात सापडलो आहे, चिंताग्रस्त झालो आहे. खरोखर मी मार्ग चुकलो होतो, परंतु यातून अतिशय घाईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करून मी सन्मार्गाला लागलो. इंद्रियांच्या तावडीत सापडून बंदिवान झालो होतो. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले, माझ्या वाचेला विठ्ठल विठ्ठल हे नाम आले. 521. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पान्हेरा ओढाळांचा, बहु केले दुःखी त्याची या सांभाळे. आता तोंड काळे तेने लोभे, त्याची या अन्याये भोगा. माझे अंग सकळही लाग घ्यावा लागे, नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण. आजीवरी सीन पावलो तो, वेगळाल्या खोडी केली तडातोडी. सांगावया घडी नाही सुख, निरवनी तुका चालिला गोवारे, देवापाशी भार सांडवनी. इंद्रियांचा स्वामी जो ऋषिकेश, त्याच्या घराकडे इंद्रिये गेली, हे फार बरे झाले. त्या भोग सुखाला सवल कलेल्या ओढाळ इंद्रियांचा पाठलाग चुकला. इंद्रियांचा सांभाळ करताना दुःखच वाट्याला आले, पण आता त्याच्याविषयीचा लोभ तोंड काळे करून गेला. इंद्रियांनी केलेल्या अन्यायाचे भोग माझ्या अंगास आले. त्यांनी केलेल्या पापाचे प्रायचित्त मला भोगावे लागेल. इंद्रियांनी भोगासाठी धावाधाव करीत मला कोठेही क्षणभर स्थिर राहू दिले नाही. त्याच्या संगतीने विनाकारण परिश्रम झाले. प्रत्येक इंद्रियाच्या विविध खोड्यांनी जीवशिवाची ताटातूट केली. इंद्रियांच्या संगतीमध्ये क्षणभरही सुख लाभले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी साऱ्या इंद्रियांना त्या गोपाळाच्या गो इंद्रिये पाळणारा स्वाधीन करून, आसक्ती टाकून, देवावर भार टाकून स्वगृही चाललो. 522. न करावी आता पोटासी चिंता, पोटासाठी चिंता आहे त्या संचिता माप लावू. दृष्टी ते घालावी परमार्था ठाई, क्षुल्लका उपायी सीन झाला. येथे तव नाही घेई जैसे सवे, काही नये जीवे वेचो मिथ्या. खंडनेची नवे उद्वेग वेरझारी, बापुडे संसारी सदा असो. शेवट्टा पाववी नावेचे बैसने, भुजाबळे कोणे कष्टी व्हावे. तुका म्हणे आता सकळांचे सार, करावा व्यापार तरी ऐसा. 522. आता पोटासाठी चिंता करायला नको. आपल्या दैवात जे धनधान्य शिल्लक आहे त्यावर चरितार्थ भागवू. आपले चित्त एकाग्र करावे.
बाकीच्या अन्य क्षुद्र गोष्टींमुळे बलहीन झाले आहे. मृत्यूनंतर येथून नेण्यासारखे काही नाही. म्हणून जीवाने नाशवंत गोष्टीच्या लाभासाठी वेळ खर्च करू नये. आयुष्य व्यर्थ घालवू नये. आपण कितीही चिंता केली तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्या अखंडपणे चालूच राहणार. कारण संसारामध्ये आपण सतत दुर्बल आहोत. नदी पार करण्यासाठी नौका उपलब्ध आहे, पण तिला नकार देऊन पोहून जाण्याचे कष्ट करावे लागतील. त्याप्रमाणे नौकेप्रमाणे विनासायाने साधन हरिनाम आहे. त्याची मदत घेऊन पैलतीरी जावे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व व्यापार व्यवहारात हरिनामाचा व्यापार उत्तम आहे. भाविकांनी तोच करावा. 523